नमस्कार, मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आहे। एकदम झणझणीत चमचमीत तरी घालून त्यावर बटाटा वडा एकदम मस्त बेत आज आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी मसाला तयार करून घेऊया। पॅन मध्ये 1.5 चमचा धने टाकायचे आहे, दालचिनी टाकायची आहे, 3 मिरे 3 लवंगा घ्यायच्या आहे, त्याही टाकून घेऊया। 1 तमालपत्र टाकायचं आहे, मिक्स करून घेऊया। कमी गॅसवर भाजून घ्यायचं, अगदी थोडस तेल टाकायचं, छान परतून घ्यायचं। मध्यम साईजचे उभे चिरलेला कांदा टाकायचा आहे, तोही मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा तेल टाकायचं आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, थोडस आलं टाकायचं आहे, 3 ते 4 काश्मीरी लाल मिरची टाकायची आहे। सर्व छान परतून घ्यायचं, छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवर। कांदा आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांद्याला गुलाबी रंग यायला सुरुवात झाली आहे। 2 चमचे किसलेलं खोबरं टाकायचं आहे, सुकं खोबरं टाकायचं, तेही मसाल्यामध्ये छान मिक्स करायचं आहे, छान भाजून घ्यायचं। एक मोठा टोमॅटो चिरलेला टाकायचा आहे, तोही मसाल्यांमध्ये छान भाजून घ्यायचा। टोमॅटो छान मिक्स झाला आहे, झाकण ठेवायचं। 5 ते 6 मिनिट मसाला छान होऊ द्यायचा। 5 ते 6 मिनिटांनंतर चेक करूया, मसाला छान तयार झाला आहे। मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। मसाला वाटण्यासाठी आवश्यक असेल तर थोडस पाणी टाकून मसाला छान बारीक तयार करून घ्यायचा, ऑन ऑफ करत। सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाला आहे, झाकण लावून याची बारीक पेस्ट तयार करूया। मसाला छान तयार झाला आहे या पद्धतीने। कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकले आहे, तेल छान गरम झालं आहे। अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे, 1 तमालपत्र टाकायचं, 2 हिरवी इलायची टाकायची, बारीक केलेला मसाला टाकूया। तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे, मसाला तेल सुटेपर्यंत छान परतायचा आहे, अगदी कमी गॅसवर। मसाला छान परतून झाला आहे, तेल सुटायला लागला आहे। 1 चमचा गरम मसाला टाकूया, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची, मिक्स करायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे। शिजवलेले 1 वाटी काळे चणे टाकायचे आहे, त्याऐवजी तुम्ही मटकी वापरू शकता। मसाल्यांमध्ये छान मिक्स करायचे आहे, थोडस पाणी टाकूया, मिक्स करून घेऊया। कटला आपण इथे गरम पाणी वापरणार आहोत। कट मध्ये पाणी टाकून छान मिक्स करायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकूया, आवश्यकतेनुसार तुम्हाला किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। मिक्स करायचं आहे, कटला छान उकळी आणूया। कटला छान उकळी आली आहे, बघू शकता। त्यावर अशी बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर टाकायची। मस्त तयार झाला आहे कट।
आपण आता बटाट्याची भाजी करूया। कढईमध्ये 1.5 चमचा तेल टाकलं आहे। तेल छान गरम झालं आहे। अर्धा चमचा जिरं टाकायचं, अर्धा चमचा मोहरी टाकायची, थोडं धने टाकायचा, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकायची 2 चमचे। तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। पाऊण टीस्पून हळद टाकायची, छान परतून घ्यायची। बारीक चिरलेली कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची। ते हे छान मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं। पाऊण टीस्पून हिंग टाकायचा, तोही छान परतून घ्यायचा। उकडलेले 5 ते 6 बटाटे टाकून घेऊया, बारीक केलेले। चवीपुरते मीठ टाकूया, छान असं मिक्स करून घेऊया। बटाटे असे स्मॅश करत मोडायचे आहे, मिक्स करायचे आहे। स्मॅशरने स्मॅश करूया, म्हणजे बटाटे लवकर स्मॅश होतील। मिक्स करून घेऊया। बटाट्याची भाजी छान तयार झाली आहे। बाउल मध्ये 2 कप बेसन पीठ टाकूया। थोडीशी हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडासा ओवा टाकायचा, मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं सुरुवातीला। पीठ छान मिक्स करून घ्यायचं, गिठोळ्या मोडत मिक्स करायचं आहे। अजून थोडंसं पाणी टाकूया, मिक्स करून घेऊया। पीठ छान मिक्स झाले आहे। बटाट्याची भाजी थंडी झाली आहे। भाजीचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे तयार करू शकता। सर्व बटाट्याच्या भाजीचे गोळे तयार झाले आहे। बेसन पिठामध्ये पाऊण टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा आहे। सोडा छान पिठामध्ये फेटून घ्यायचा आहे। या पद्धतीने बॅटर आपलं तयार झालं आहे। बेसन पिठामध्ये 1 वडा डीप करायचा। तेल छान कडकडीत तयार झालं आहे। वडा तेलामध्ये सोडूया। 3 ते 4 वडे एकदा सोडूया। तेल आपल्याला कडकडीत असायला हवं। वडे छान तळून घ्यायचे आहे, मस्त गोल्डन कलर येईपर्यंत। वड्यांना गोल्डन कलर यायला सुरुवात झाली आहे, बघू शकता। वडे छान तळून झाले आहे। तेल निथळून घेऊया। तळलेले वडे एका प्लेट मध्ये काढूया। सर्व वडे असेच तळून घेऊया। कट वडा सर्व करूया।